श्रोत्यो नमस्कार. आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात ऐकूयात सेवानिवृत्त उपअभियंता श्री संजय दगडू पवार यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमात आपण उपअभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत असे श्रीयुत संजय दगडू पवार यांना निमंत्रित केलेलं आहे. सरांची खासियत म्हणजे एक चांगला अधिकारी म्हणून सरांनी त्यांच्या पदावर काम केलेलं आहे. तसेच कामाच्या एवढ्या व्यापामध्ये देखील सर त्यांच्या आवडीनिवडी अतिशय चांगल्या आणि उत्तम पद्धतीने त्यांनी जोपासलेले आहेत. सर उत्तम गायक आहेत, सर उत्तम गीतकार आहेत आणि अतिशय प्रसिद्धीच्या झोतामध्ये कदाचित सरांनी गायलेली गाणी आपण देखील ऐकलेली असतील कदाचित. आणि असं अतिशय मौल्यवान असं व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीसाठी आपण निमंत्रित केलेलं आहे पाऊलवाटा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. सर, आपला जन्म कधीचा? माझा जन्म 11 जानेवारी 1967. आणि मूळ गाव कोणतं आपलं? आमचे मूळ गाव गेवराई, प्रॉपर गेवराई. अच्छा. आणि वडिलांना शासकीय नोकरी असल्यामुळे हो हो बीडलाच आम्ही राहत होतो त्या काळी. स्थायिक बीडलाच होतो. मग तुमचं प्राथमिक शिक्षण बीडला? अर्थातच माझं प्राथमिक शिक्षण बीडलाच झाले. कोणत्या शाळेमध्ये? म्हणजे मी 1ली ते 7वी हो जुना बाजार शाळा होती आमची. प्राथमिक शाळा जुना बाजार जिल्हा परिषदची शाळा. अच्छा. आणि मग त्या शाळेत मग 7वी नंतर प्रसिद्ध शाळा होती आपली जिल्हा परिषदची त्या काळी. हो. त्या शाळेतून अनेक IAS अधिकारी, डॉक्टर्स, MD, मल्टीपर्पज शाळा जी की आज सध्या नाही आहे ती. हो, नाही आहे. परंतु ती शाळा सगळ्यात टॉप होती त्यावेळेस बीडमध्ये. बरोबर. आणि तिथला मी विद्यार्थी. हो. तुमचे वडील कोणत्या पदावर? माझे वडील सिनियर क्लर्क होते. हो. शासकीय कोषागार कार्यालयामध्ये. अच्छा. आणि आई गृहिणी होत्या. वडील सर्व्हिसला होते. अच्छा. मग वातावरण तेव्हाचं तुमच्या बालपणीचं वातावरण बीडचं कसं होतं बरं? त्यावेळेस वातावरण असं होतं माझ्या लहानपणापासून की आजची परिस्थिती त्यावेळेसची परिस्थितीमध्ये खूप फरक होता. कारण की आम्हाला मनोरंजन किंवा इतर गोष्टीचा काही विशेष नव्हता, काही संबंध नव्हता. फक्त फार तर एक छोटासा रेडिओ असायचा. बरोबर. कॉमेंट्री वगैरे ऐकायला त्या ठिकाणी सगळ्यांची गर्दी व्हायची. हो, बरोबर. आणि आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो नगर रोडला, तिथून आम्ही पायीच सगळे 4-5 जण मित्र म्हणून पायीच शाळेत जायचो. बरोबर. 2-3 किलोमीटर जरी असलं तर आम्ही सगळा ग्रुप पायी जायचो आणि पायी यायचो. त्यावेळेस असे आमच्याकडे दप्तर वगैरे काही नव्हते, साध्या पिशव्यामध्येच असायचं. बरोबर. म्हणजे अतिशय मीडियम परिस्थिती, सामाजिकता त्या काळात होती. आणि लोकसंख्या कमी, म्हणजे सगळे विद्यार्थी एकत्र असायचे. एका गल्लीतले 5-6 जण पायी जायचे, पायी यायचे. बरोबर. आणि एकोपा होता, मिळून मिसळून सगळे विद्यार्थी, भेदभाव नव्हता, काही नव्हता. आणि खूप छान वातावरण होतं. परंतु आजच्या सारखा झगमगाट काही नव्हतं. काहीच नव्हतं. आज विद्यार्थ्याच्या अभ्यासापेक्षा त्याला झगमगाट, त्याला सजवणूक त्याची करण्यावरच जास्त भर आहे. इतर गोष्टीमध्येच फार वेळ चाललाय ना. इतर गोष्टीमध्ये जास्त वेळ चालला. आमच्या काळात जास्त ट्युशन नव्हते. हो. फार तर आमच्याकडे आमचे शिक्षक गणित आणि इंग्लिश, बरोबर, अशा 2 विषयाचे ट्युशन घ्यायचे विद्यार्थी स्पेशल. बाकीच्या विषयाला शक्यतो नव्हती ट्युशन. 10वी कोणत्या वर्षी झालं सर? माझी 10वी 1982ला झाली. 1982ला. बरोबर. आणि मग 10वीला किंवा 10वीपर्यंत तुम्हाला जास्त प्रभाव असलेले गुरुजी तुमचे? गुरुजी होते आमचे, माझे जे क्लास टीचर वगैरे होते. हो. कारण त्यावेळेस मी एक 5वीपासून सिंगर होतो, गायक होतो. आणि मी गणपतीच्या मेळ्यामध्ये गाणे गायचो दरवर्षी.
5वी 6वी 7वी 8वी 9वी. हो परंतु ज्यावेळेस 10वीचं वर्ष आलं हो त्यावेळेस माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की ह्या वर्षी गणपतीच्या मेळ्यात जाऊ नको, 10वीचं वर्ष आहे, हो हो हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे हो, आणि हो. 1 महिना व्हायला जाईल. बरोबर. परंतु आमच्या त्या मालकांनी ज्यांचा हो. ग्रुप होता हो ते स्वतः सरांना भेटून मला त्यावर्षी फक्त 15 दिवसासाठी आणून द्या हो म्हटले. हो हो महत्त्वाचा कलाकार आहे आमच्यासाठी, आम्ही हां, त्याचा हां, वेळ हां. घेणार नाहीत. हो. त्या वर्षी पण मी त्या स्टेजवर गाणे गायले. वा. मग तुम्ही त्या काळात गाणे गायचात हम्म, हम्म. आणि वर्गातही देखील हुशारच हा, असणार वर्गात मी नक्कीच. आता त्या 82ला मी डिस्टिंक्शनमध्ये आहे. वा. क्या 78% आहे माझे. हो हो हो. मग आई वडिलांना अभिमान वाटायचा ना? वडिलांना तर काय, आई तर अभ्यासासाठी माझ्या रात्री जागणार, मला चहा करून देणार, हो, सगळ्याच हो, गोष्टी हो. केल्या जाईल. बरोबर बरोबर. आणि आईचं प्रेम हे मनातूनच असतं. मला फार प्रोत्साहन मिळत होतं हो, घरून हो, अभ्यासासाठी. हो म्हणजे 82च्या पिरियडमध्ये पुढं काय करायचं काय नाही अशी जास्त नॉलेज कोणालाच नव्हतं. हो बरोबर. परंतु माझ्या गल्लीमध्ये 1-2 लोक इंजिनियर झाले होते हो आणि त्यावेळेस परिस्थिती जेमतेम असायची प्रत्येकाची. हो हो एक जण नोकरी करायचे, जसे माझे वडील नोकरी करायचे, हो त्यांच्या भावांना पण सांभाळायचे, स्वतःच्या मुलाला सांभाळायचे, हो हो प्रत्येक गोष्ट त्यांच्यावर जबाबदारी होती. बरोबर. म्हणून मला पण पटकन नोकरी आवश्यक होती. हो बरोबर. आणि कुणीतरी सांगितलं की एक जण इंजिनियर झालाय, हो 10वी नंतर पॉलिटेक्निकला जॉईन हो हो ॲडमिशन घेऊन लगेच तो ज्युनियर इंजिनियर पदावर जॉईन झाला. हो. मग आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही तसे फॉर्म भरले बरोबर बरोबर बरोबर. आणि माझा औरंगाबाद येथे नंबरला नंबर लागला आणि मी तिथे गेलोच होतो फॉर्म भरायला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात. येस. हो परंतु मी औरंगाबादहून येईपर्यंत हो. त्याच वर्षी 82ला बीडमध्ये शासकीय तंत्रनिकेतन नव्याने सुरू झालं सुरू झालेलं. बरोबर. आणि तो पण फॉर्म कॉल माझा आला होता घरी. हो 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 मग वडिलांचा आणि आईचा आग्रह असा होता की बाहेर गावी गेलं हो तर बाहेरचं जेवण हे ते, हो हो मग बीडला शासकीय तंत्रनिकेतन आहे तर इथंच राहा म्हणून. बरोबर. मग त्यामुळे मी औरंगाबादचं ॲडमिशन कॅन्सल करून परत बीडमध्ये आलो. हो म्हणजे अशाच प्रकारे माझे बीडमध्ये पॉलिटेक्निक डिप्लोमा इथेच झालं. पॉलिटेक्निक 3 बीडला वर्ष झालं. झालं. आणि मग विशेष पॉलिटेक्निक. म्हणजे पॉलिटेक्निक झाल्यानंतर मला 3-4 महिन्यातच नोकरी मिळाली. वा वयाच्या 19व्या वर्षी मी जॉईन झालो. वा. तुम्ही मुलांचा- कोणत्या खात्यात मग सुरुवातीला नोकरी कोणत्या जिल्हा खात्यात? परिषदमध्ये जिल्हा होतो मी परिषद सुरुवातीला. इंजिनियर म्हणून. हां ज्युनियर इंजिनियर म्हणून होतो. हो त्याच्यानंतर मग सेक्शनल इंजिनियर झालो हो हो 5-6 वर्षाने. हो आणि मग बीडच्याच विविध ठिकाणी मग हो हो. काम केलं. मग म्हणजे बीड जिल्ह्यामध्येच किंवा हां. बीडच्या परिसरामध्येच तुम्ही हा पूर्ण बीडमध्येच राहिले इथेच. सर्व्हिस गेली. बरोबर बरोबर. मग ह्याच्या पूर्वी मग पॉलिटेक्निक कॉलेजला तुम्ही 3 वर्ष हम्म. शिक्षण घेतलं होय. बीडच्या. मग त्या काळातले, कारण तो नुकताच तारुण्यात पदार्पण करणारा काळ होता येस तुमचा. येस बरोबर. मग त्या काळात मग ह्या तुमच्या आवडीनिवडी, पॉलिटेक्निकचा अभ्यास हे कसं तुम्ही नाही, सांभाळलं? पॉलिटेक्निक कॉलेजला आम्ही 30 आणि 30-60 मुलंच होतो. दरवर्षी हो. 30 मुलं वाढत असतात. हो आणि विशेष सांगायचं म्हणजे आम्ही एवढे नशिबान आहेत की आमची पहिली बॅच आमची होती. हो 82ला नवीन पॉलिटेक्निक बीडला ज्यावेळेस हो. मंजूर झालं सुरू झालं, हो. पहिली 30ची बॅच आमची होती. बरोबर. नंतर परत पुढच्या वर्षी नंतरचे 30 आले हो आणि आम्ही जोपर्यंत पासआउट होईपर्यंत 90 झाले. 90 झाले. बरोबर. पण आम्ही 30 जण असल्यामुळं आमचे 5-6 शिक्षक होते. हो त्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलं. हो. कारण की त्या शिक्षकांना लिमिटेड विद्यार्थी असल्यामुळे हो प्रत्येक विद्यार्थी की कुठल्या विषयात कच्चा आहे, हो, कुठला हो, विषय हो. त्याचा, हो हो खूप जातीनं लक्ष देऊन बरोबर. प्रत्येकाचा अभ्यास करून बरोबर. घेत होते. हा. हे आमचं सर्वांचंच भाग्य आहे. बरोबर. 30 मुलांचं हो भाग्य आहे. हो हो. त्या काळात पॉलिटेक्निक कॉलेजला गॅदरिंग व्हायची व्हायची ना, आम्ही केली ना. पहिल्या वर्षी पहिल्या थोडी वर्षी कमी केली प्रमाणात आम्ही. झाली हो, असेल, पण हा आमच्या विद्यार्थ्यांनी पण केली. तुमच्या शेवटच्या वर्षी जास्त झाली हो 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 आम्ही केली गॅदरिंग. आमच्यात छोटं का कॉलेज असताना हो, पण हो, तेवढा हो. आनंद घेतला हो आम्ही. हो हो बरोबर. आणि गाणे गायले. हो परंतु एक झालं की सर्व्हिस नंतर जबाबदारी पडली मला हो 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 आणि फार कमी वेळ मिळायचा मग स्वतःच्या बरोबर गाण्यासाठी, बरोबर छंदासाठी. बरोबर बरोबर मग जसा वेळ मिळेल तसं आम्ही गात राहिलो. बरोबर. आणि तो छंद मात्र तुम्ही नाही, जोपासला. नोकरी तुम्ही लागलात 19व्या वर्षी हो होय. आणि अगदी 58 वर्षापर्यंत, म्हणजे बघा 39 वर्ष, प्लस 39 पेक्षा जास्त हो, service नोकरी झाली तुम्ही केली. होय, म्हणजे होय. किती भाग्य मानायचं त्या विभागाचंही तुमचंही. एवढी वर्ष तुम्ही कोणताच ताणतणाव घेतला नाही, याची जादू फक्त संगीतामध्ये आहे, सर. संगीतामध्ये खरंच जादू आहे बरं का. हा
काय होतंय, माझं दिवसभर किती जरी टेन्शन असलं आणि संध्याकाळी तुम्ही चांगले 2 गाणे ऐकले किंवा गायले, थोडं नॅचरली तुमचं ताण कमी होतो. बरोबर. कारण पूर्वी तशी काही व्यवस्था नव्हती आमच्या लहानपणी. पूर्वी काय होतं, लोकांना काहीच टी व्हीच नव्हती ना, मनोरंजन नव्हतं. बरोबर. ज्यावेळेस मी 5वी 6वी 7वी 8वी 9वी ह्या मेळ्यामध्ये काम करायचो, गाणी गायचो, त्यावेळेस लोक जेवण आटपून 7 पासून वाट बघायची, जागा धरायची, एवढी पब्लिक होती. बरोबर. काहीतरी आता आपल्याला ऐकायला मिळणार. की तुम्हाला ही जी संगीताची आवड आहे, मग घरीच पार्श्वभूमी होती का, कसं प्रभाव? माझ्या आईचा गळा खूप सुंदर होता. आम्हाला लहानपणी, मला आठवतंय, आम्ही लहान असताना आई गाणी गायची. आवाज खूप छान होता. पण माहीत नव्हतं कोणाला, काहीच नव्हतं, कारण पूर्वी काही डेव्हलपमेंट नव्हती, काही माहीत नव्हतं कोणालाच. मला सुद्धा छंद खूप होता, परंतु बीडपर्यंत असं काही म्हणजे हे नव्हतं, मेसेज नव्हता की ठीक आहे मी मुंबई पुण्याला जाऊन थोडे क्लासेस करून त्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट करायला पाहिजे सांगणारं कुणी नव्हतं, आणि ती परिस्थिती पण नव्हती. त्याच्यामुळे मला घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी नोकरीची पण आवश्यकता होती. जसे माझ्या गल्लीतले काही मुलं इंजिनियर झालेला समजल्यानंतर मी पण तोच मार्ग स्वीकारून पटकन सर्व्हिस करून वडिलांना मदत करायला सुरुवात. बरोबर. असं म्हटलं जातं की ज्याला संगीताची आवड आहे, दुर्दम्य असे आजार देखील त्याला शिवू शकत नाहीत. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अगदी कॅन्सरसारखे आजार देखील दुरुस्त झालेले उदाहरण आहेत. मग हे जे तुम्ही तंदुरुस्त पद्धतीने तुमची नोकरी पूर्णपणाला नेली, तर याचं देखील आमचं स्पष्ट मत असं आहे की ते संगीतामुळेच ते झालेलं आहे. नक्कीच. आणि हा मातेकडून तुम्हाला मिळालेला हा वारसा आहे. बरोबर आहे. आणि अगदी तुम्ही तो शेवटपर्यंत, आजच्या या सेकंदापर्यंत तुम्ही जपून ठेवलेला आहे. बरोबर आहे. आजही गातोय मी. हो सर. तुमचं आजोळ कोणतं गाव? माझं आजोळ पाथर्डी. माझे मामा अहमदनगर जिल्हा, आजचा अहिल्यानगर. प्रॉपर पाथर्डी. आम्ही जायचो पाथर्डीला सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाला. त्यावेळेस तो खरा आनंद होता मामाचं गाव बघण्याचा. आता हरवून मिळत होता. हां, त्यावेळेस काही नव्हतं, खूप साधारण होतं, पण मजा खूप होती. म्हणजे साधे घर होते. मामाकडे जाऊ वाटायचं. जाऊ वाटायचं. आनंद वेगळाच होता. आणि मामालाही भाच्याकडे, बहिणीकडे येऊ वाटायचं. कारण की खानाचे घर, पत्र्याचे घर, साधे घर सगळ्यांचेच त्यावेळेस होते. अगदी बरोबर. आणि मग मामाच्या गावाला मग दिवाळीला, उन्हाळ्यात सुट्टीत, खरं तर उन्हाळ्यात सुट्टीत जास्त. कारण उन्हाळ्यात खूप सुट्टी असायची. आणि मग त्यावेळेस 8-10 दिवस तिकडे जाण्याची मजा वेगळीच असायची. मामा, मामी, आजी, आजोबा. आमची खूप मोठी फॅमिली होती आमच्या आजोळची. 5 मामा 4 मावश्या होत्या. वा. त्याच्यामुळे तिथं गेलं की सगळे खूप आमचे नात्याचा मांडवच होता म्हणा ना. तो लहानपणाचा काळच खूप मजेचा होता, खूप आनंदाचा होता. आणि आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये आजचं खरंच पिढी सर दुर्दैवी आहे. मामा आहे, मामी आहे, पण त्यांना वेळ नाही. वेळ नाही. आज वेळ नाही. फोनवरच हाय बाय. मोबाईलमुळे तर व्हॉट्सअपवर भेटीगाठी, ग्रुपवर भेटीगाठी. पूर्वी लग्नाच्या पत्रिका द्यायला कुठल्या गावाला कधी जायचं अशी यादी व्हायची, आणि स्वतः जाऊन पत्रिका देण्याचा होता बस. आणि काही कुटुंबामध्ये आजही तसंच आहे बरं का सर. जुन्या परंपरेचे जे लोक आहेत ते आज देखील स्वतः हाताने पत्रिका नेऊन दिल्याशिवाय ते लग्नाला येत नाही. जुने लोक आहेत. सर, मग विवाह कोणत्या वर्षी झाला? 88ला झाला. मार्च 88. 10 मार्च 88. नोकरीनंतर 3 वर्षांनी विवाह, 22व्या वर्षी झाला. मग सासरवाडी कुठली? माझी आष्टी सासरवाडी. आष्टीमध्ये चोबेनिमगाव. हो. तिथली सासरवाडी माझी. आणि मग त्या काळातलं लग्नातल्या गमती जमती म्हणजे त्या काळात लग्न कसं होतं की गावच्या पूर्ण सेंटरचं ग्राउंडवर होतं माझं, गावातलं पूर्ण पटांगण. आणि सर्व गावकरी लग्नाला असायचे त्यावेळेस. बरोबर. आणि त्या काळातलं लग्न त्या पंतरवाड्या, वाढणारे गावकरी, सगळे गावातले मंडळ, सगळे एकमेकाला सहकार्य असायचं सगळ्याचं. अगदी. कुणाचंही लग्न असलं तरी भरपूर लोकसंख्या असायची, पूर्ण गाव असायचं. त्या काळात मी पण आष्टीलाच होतो. नोकरीला तिथं होतो. आणि योगाने त्या आष्टीच्या पंचायत समितीत एक क्लर्क होते. त्यांना मी माहीत झालो, मग त्यांनी ती लिंक लावली. आणि त्याच्यानंतर आमचं जमलं. तुम्ही संगीत क्षेत्रामध्ये देखील काम करता. ह्या संगीत क्षेत्र
शास्त्राचा एखाद्या गायक कलाकाराचा प्रभाव एखाद्या गायकाचा आहे का तुमच्या? हो हो हो. मी अगदी लहान असताना, माझी 9वी 8वी 9वी साधारण 8-9 वर्षाचा असताना हो माझ्यावर खूप थोर गायक किशोर कुमार अच्छा. यांच्या आवाजाचा प्रचंड प्रभाव वाह, पडला. वाह. म्हणजे मी असं मला माहीत नव्हतं मी गाणे गातो. हो 9-10 वर्षाचा असताना मी असं गाणे वगैरे गायचो. हो, हो, त्यांचे हो. गाणे ऐकून मी गाणे गायचो. हो आणि मग गाणे ऐकायला सुद्धा अशी व्यवस्था नव्हती, पण त्यावेळेस छोटे रेडिओमध्ये ऐकायचो किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये उभं राहून ऐकायचो. हो, हो, त्यावेळेस एखाद्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये हो. ते कॅसेट वगैरे चालू हो, असायचे, हो. प्लेट गोल हो, फिरणाऱ्या. हो आणि मला तो खूप म्हणजे नॅचरल किशोर कुमारचा आवाज, हो त्यांचा आवाज ऐकून मला इतके अट्रॅक्शन तयार व्हायचे त्यावेळेस. हो त्यावेळेस एक पिक्चर होतं बघा, महबूबा. त्या सिनेमामधलं एक गाणं राजेश खन्नाचं, हेमलीचं गाणं होतं, मेरे नैना सावन बहादो. वा. असे काही गाणे त्यावेळेस ऐक. पण हे गाणं मला प्रचंड आवडायचं त्यावेळेस. एक कडवं म्हणा. एक थोडंसं झलक. हो हो अगदी अगदी. मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. हे गाणं आमचा काही ग्रुप, ठराविक ग्रुप होता, लहान लहान सोबत, पण खूप आवडीने ऐकायचो. तेव्हापासून मला बघ हळूहळू गाण्याचा आवड निर्माण झाली. मी म्हणू लागलो गाणे, आणि इतर सिनियर लोकांना समजलं की मी छान गावतोय. मग त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतलं. आणि मग अचानक त्या कार्यक्रमावरला कळलं की इथे एक मुलगा चांगले गाणे गातो. तिथून माझी स्टेजवर सुरुवात झाली. बघ वा. खरंच मंत्रमुग्ध करणारा तुमचा आवाज आणि अतिशय कर्णमधुर असं हे संगीत, आणि तुमचं ज्याला तुम्ही आयडॉल मानता असे किशोरदा, काय क्या बात आहे सर. किती मेंबर आहेत तुमच्या? माझ्या कुटुंबात 2 मुलं 1 मुलगी. हो. मुलीचं लग्न झालं आहे. हो. आणि 2 मुलं जे आहेत तर म्हणजे दोन्ही पुण्याला आहेत. अच्छा. आता त्याच्यामुळेच मी आता रिटायर नंतर जास्त पुण्याला असतो. हो हो हो. मुलं काय करतात आता? दोन्ही मुलं इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर. वा. आमची सूनबाई आहेत IT इंजिनियर आहेत. वा. आणि आता एक जो पुण्याला मुलगा होता हो, तो आता सध्या दुबईला जॉईन झाला आहे. वा. 1.5 वर्षापासून. म्हणजे ह्या ज्या परंपरा आहेत, त्या आईवडिलाचे संस्कार आहेत, ते पुढच्या पिढीला देण्याचं काम, वहन करण्याचं काम तुम्ही अतिशय चोख पद्धतीने पार पाडलेलं आहे. सध्या एवढे प्रश्न आहेत की शिक्षणामध्ये आहेत. हे प्रश्न समाजाने आम्हीच निर्माण केलेले आहेत. बरोबर. की सगळीकडे पाहतो तिकडे स्पर्धा आहे, आणि कुठंतरी विद्यार्थी वर्ग असेल, समाजातला पालक वर्ग असेल, एकूणच दिशाहीन झालेला आपल्याला दिसून येतो. उत्तर आधुनिकता त्याला शब्द चपकल असा बसतो की आणखीन पुढे जायचे, पुढे अतिशय टोक होऊन गेलं तरी त्याला पुढेच जायचे, 100% पुढे मार्क पाहिजे तरी टेन्शनमध्ये नाही. आता मग अशा समाजाला आपण काय सांगू? नाही. आता एकतर कसं आहे, पूर्वी लोकसंख्या कमी होती. हो. कॉलेजेस मर्यादेमध्ये होते. हो हो हो. उलट मी तर असं पाहिलं आहे की आपल्याकडं इंजिनिअरिंग कॉलेज कमी असल्यामुळे हो आपल्या महाराष्ट्रात त्यावेळेस कर्नाटक, हो हो, केरळ, हो, त्या साईडचे बरेच अभियंते आपल्याकडे जॉईन झाले होते त्या काळात. म्हणजे बरोबर. तो काळ असेल 78-80चा काळ, हो 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 85पर्यंत. हो हो. परंतु नंतर काय झालं की आपल्याकडं खूप कॉलेज ओपन झाले नवीन. बरोबर. खाजगी कॉलेज झाले, परवानगी भेटू लागली, मग विद्यार्थी भरपूर बाहेर पडू लागले. बरोबर. हा एक फरक झाला. हो. आणि आजच्या काळात तर याची संख्या अजून खूप जास्त वाढली. हो. म्हणजे मेडिकल कॉलेज पण वाढलेत. हो हो हो. इंजिनिअरिंग कॉलेज वाढलेत. हो. मग जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडू लागले. हो. आणि आता तर शासनाने असा आदेश काढला आहे की 0% असलं तरी देखील त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला पाहिजे. हो. बरोबर. त्याच्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढली.
स्पर्धा वाढली, लोकसंख्या वाढली हो आणि आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळं हो अभ्यासाचा लोड वाढला, लोड विषय वाढले, बरोबर साईड विषय वाढले, कॉम्प्युटर युग आहे त्याच्यामुळे हो. विद्यार्थी फार ट्रेसमध्ये असतो. ट्रेसमध्ये पूर्वीचा काळ असा ट्रेसमध्ये नव्हता. आलं की दप्तर आणि ठेवायचं, उत्तर लिमिटेड दप्तर उत्तर होतं. स्वतः शोधून काढावं लागायची ना. आता त्याला रेडीमेड आहे. डोक्याला काय डोक्याला हेच नाही ना, त्याला डोक्याला म्हणजे ज्याला म्हणतो आपण लोड द्यायची पद्धतच राहिली नाही, नाही. सगळे इझी गोईंग. पालक काळजी करायला लागला. नाही, पालक सुद्धा याच्यामध्ये परेशान होते ना हो स्पर्धेमुळं. हो स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. हो 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 आणि पूर्वी अभ्यास करून सुद्धा वेळ मिळायचा, हो मर्यादित अभ्यास होता हो आणि वेळ मिळायचा प्रत्येकाला. त्याच्यामुळे प्रकृती चांगली असायची. खेळ हा कंपल्सरी विषय होता. आता बरोबर. खेळ हा मैदानी खेळ हा तर राहिलाच नाही आता हो विद्यार्थ्यांना. हो बरोबर. मोबाईलमुळे मैदानी खेळ मोबाईलमुळं. विसरत चालले हो विद्यार्थी. विसरत चालले. आणि बऱ्याच विद्यार्थ्याचा लॉस मोबाईलमुळे खूप वेळ व्हायला चालला. आणि सर विद्यार्थी थोडासा आता याला काय म्हणतो आपण हायब्रिडीकरण याचा देखील प्रभाव बऱ्याच अंशी आहे. मग त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आलं, मोबाईल आला. मोबाईल ग्लोबलायझेशन, मोबाईलमुळं जग आपल्या मुठीत आलं. येस बरोबर. पण त्याच्या व्यक्तिमत्वाला फायदा होईना ना. वन डायमेन्शनल विद्यार्थी झाला, एकांगी विचार करणारा झाला. की आपल्यावर प्रेम करणारा जो आपला आई वडील आहे ते आपल्याकडून अपेक्षित काय आहे त्याच्या लक्षात येईना गेला. लक्षात येणं गेलं. कृत्रिमता वाढली, कृत्रिमता वाढली. वास्तविकता कमी झाली. बरोबर हे पण झालं. आणि सगळीकडे शेतदृश्य असल्यामुळं हो विद्यार्थ्यांना त्याच्यातून बाहेर पडणं सुद्धा आता कठीण झालं. बरोबर. इतकी सवय झाली, हो इतकी हॅबिच्युअल झालेत विद्यार्थी हो. त्याच्यामध्ये. बरं, पालक वर्गही त्यांना विद्यार्थ्यांना काही सांगायला हे राहिलं नाही. नाही, पालक पालक आई वडीलच जर मोबाईलमध्ये मशगूल हो, असतील ते तर आहे. तर मग मुलगा काय करणार, अशी गोष्ट आहे. आणि वरचीवर लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे आपल्याकडं हो सगळ्याच गोष्टीमध्ये बेकारी वाढलेली. बरोबर नोकरीमध्ये बेकारी बरोबर. अगदी की या क्षणाला आपण आयुष्याच्या संध्याकाळच्या स्थितीत आहोत. येस. उतार काळ आहे. सेवानिवृत्त आपण झालेले आहेत. म्हणजे आता दिवसेंदिवस उताराला गाडी लागली. मग आता आयुष्यात मागं वळून पाहताना काही एखादी गोष्ट राहून गेली का असं वाटतं का? हुरहुर हे केलं पाहिजे होतं मी, हे आता पण आणखी वेळ गेलेला नाही, आत्ता आपण करू शकतो, असं एखादं काही आहे का? पूर्व तर माझी अशी वाटते मला एक बरं का, की माझे आईवडील आतापर्यंत पाहिजे होते, फार लवकर गेले. ही एक सगळ्यात मोठी भावना. हां म्हणजे थोडं अजूनही त्यांनी सुख घेतलं असतं जास्त. बरोबर. ते एक आणि राहून गेलं म्हणजे माझी जी हॉबी होती संगीतातली, त्यामध्ये मला काहीतरी करता आलं असतं. परंतु जबाबदारी अशी होती नोकरीतली की असं कुठं काही करायचं जर ठरलं, डायव्हर्ट होता येत नव्हतं. तर कुठंतरी इलेक्शन ड्युटी असणं, महत्त्वाची मीटिंग असणं, आणि संगीतामध्ये कॉन्सन्ट्रेशन फार आवश्यक आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळं एकाग्रता नसेल तर संगीतामध्ये रिझल्ट मिळत नाही. हो. मग त्या काळात मला काही करता नाही आलं. तर आता जसा वेळ मिळेल तसं मी त्याच्यामध्ये थोडा वेळ देतोय आता. बरोबर. इतर जबाबदाऱ्या कमी झाल्यामुळं आणि आपल्याकडे बराच वेळ चांगला मोकळा असल्यामुळं तशी काही मित्रमंडळी बरोबर असणं, आमची प्रॅक्टिस होणं, गाणी गाणं, तो माझा जो आनंद राहून गेला होता घ्यायचा, तो आता घेत आहात. आणि मग एखादा आता भविष्यामध्ये संगीताची एखादी अकॅडमी वगैरे काही टाकायचा विचार आहे का? आहे विचार माझा, एक स्टुडिओ वगैरे टाकायचा भविष्यात आहे विचार. मग एखादं म्हणजे तो बीडला जर झाला तर अतिशय उत्तम होईल सर. बीडला सुद्धा होऊ शकतो. काय तसा जर सिच्युएशन निर्माण झाली तर बीडला सुद्धा, कारण त्याच्यात करिअर करण्यासाठी देखील संधी आहे, हे बीडकरांना आणखी देखील माहीत नाही. बरोबर. तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून बऱ्याच नवशिक्या लोकांना की जे नवीन पदार्पण करतायत करिअरच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या देखील लक्षात येऊ शकतं. सर, बीड परिसरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये कलावंतांची खाण म्हटलं जातं. हो, नक्कीच. म्हणजे नक्कीच आजच्या ह्या मुलाखतीचा नक्कीच अभिनय क्षेत्रात आपले कमी नाहीत बीडचे. हो. गायन क्षेत्रात खूप आहेत. हो, अगदी. आणि असा फायदा आपल्या या
कार्यक्रमाचा सर्व लोकांना होऊ शकतो. सर, तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं, तुमच्या स्मरणात राहील आहे असं एखादं व्यक्तिमत्व ज्याला आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला साथ द्यायची आहे, बोलायचं आहे. आता त्या काळामध्ये अगदी आम्हाला जसं जाणवतं आहे किंवा कळतं आहे, हो, तर माझी आई आणि वडील वा, हे मला खूप प्रोत्साहन देणार आहे. हो हो. आता तुमचे आई वडील समोर बसलेले आहेत असं गृहीत धरूयात आपण. ते तुमचा जो मांडव तयार झालेला आहे तो त्या मांडवात प्रत्येक क्षणाला ते आहेत, तुमच्या हृदयामध्ये आहेत, तुमच्या देवघरात आहेत, तुमच्या सर्वस्वामध्ये ते आहेत. पण आता त्यांना बोलायचं आहे तुम्हाला दोघांनाही. मग आता मी त्यांना एवढं सांगाल की तुमचे ऋण कधीच फिटणार नाहीत. इतके चांगले संस्कार किंवा माझ्याकडून सगळ्या काही गोष्टी करून घेतल्या त्यांनी. हो हो हो. कधी रागावून, कधी लाड करून, बरोबर, काळजी करून, अगदी. आणि ते आज पाहिजे होते. हे हो, एक फार मोठी हो. खंत आहे मला. बरोबर बरोबर. माझ्या आईचं वय जास्त 65 वर्षामध्येच हे झालेलं हो आहे. हो हो. आणि नवीन पिढीला मी आता एक दोन ओळी गाण्याच्या माध्यमातून सांगू शकतो हो, की हो. त्यांनी कधी असं प्रयत्नाला कमी पडू नये. खूप हो. त्रास होत असतो, हो. परंतु त्याच्या पुढे आता आमचे पण अनुभव आहेत की बऱ्याच वेळा बराच त्रास होत असतो. बरोबर. खूप लांब अपडाऊन आहे हो हो. किंवा तिथून पुढे पायी जाणं आहे. आम्ही हो, बऱ्याच वेळा हो. पायी सुद्धा गेलेलो आहेत हो. दौऱ्याला, कारण की 4-4 किलोमीटर पूर्वी बरोबर. सुविधा नव्हत्या, नव्हत्या. पण त्याच्यामध्ये आम्ही आनंदाने काम केलं ते. हो हो. आज तर प्रत्येक सुविधा आहे सगळ्यांना. हो. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही 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 ओ राही. वा, अतिशय सुंदर, खूप छान. सर, खूप छान मुलाखत आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवलीत. आपल्या जीवनातले सर्व अनुभव अतिशय मौलिक होते आणि नवीन पिढ्यांना तसेच या क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी जे आहेत, सर आपलं नाव खरंच खूप मोठं आहे आणि तुमच्या मार्गावर मार्गक्रमण करू इच्छिणारे करणारे हे खूप कर्मचारी आहेत, खूप विद्यार्थी आहेत, समाजातील खूप लोक आहेत जे तुमचं नाव जाणतात. सर, या सर्व लोकांना या माहितीपूर्ण मुलाखतीचा निश्चितपणे फायदा होईल. आज आपण आमच्यासाठी वेळ दिलात. आकाशवाणी परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि ही मुलाखत या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. आत्ताच आपण पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात सेवानिवृत्त उपअभियंता श्री संजय दगडू पवार यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.